मालिकेच्या आजच्या भागाची सुरुवात अतिशय भावनिक आणि तणावपूर्ण दृश्यांनी होते, जिथे इंद्रा, राणी आणि वस्तीतील सर्व कामगार एकत्र बसून दुपारचे जेवण करत असतात. विक्रांत लांबून हे सर्व पाहतो आणि त्याला सर्वांचे राणीसोबतचे प्रेमळ संबंध पाहून खूप राग येतो, पण तो काहीही न बोलता तिथून निघून जातो. इंद्राला सर्वांसोबत जेवण करण्यात खूप आनंद मिळत असतो, कारण प्रत्येक कामगाराने घरून वेगवेगळ्या भाज्या आणल्या असतात आणि त्या एकमेकांना देऊन खाण्यात एक वेगळीच मजा असते. राणी इंद्राला सांगते की वस्तीमध्ये राहण्याची हीच खरी गंमत आहे की आम्ही प्रत्येक भाजी वाटीभर शेजाऱ्यांना देतो आणि त्यांच्याकडची घेतो. इकडे महाडिकांच्या बंगल्यावर दादासाहेब आणि अजित नाश्त्यासाठी बसलेले असतात. उर्मिलाने त्यांच्यासाठी खास अळूवडी बनवलेली असते, जी अजितला खूप आवडते. दादासाहेब देखील अळूवडीचे कौतुक करतात, पण नेहमीप्रमाणे उर्मिलाच्या कामात चूक काढत म्हणतात की यामध्ये थोडे चिंचपाणी हवे होते. उर्मिला मनातल्या मनात चिडते, पण समोर काहीही बोलत नाही. तितक्यात आबासाहेब बंगल्याच्या गेटवर आल्याचे त्यांना समजते. दादासाहेब अजितला बाहेर जाऊन आबांशी वागण्याचे धडे देतात, तर रत्नाई करवळून सांगते की बाहेर खूप ऊन आहे, आबांना आत बोलवूया का, पण दादासाहेब तिच्यावर ओरडतात. अजित बाहेर येतो आणि आबांना विचारतो की कशाला आला तिथे, दादासाहेब तुम्हाला भेटणार नाहीत. आबा विनवणी करतात, पण अजित त्यांच्यावर जुन्या जखमा उकरून काढत आरोप करतो की तुमच्यामुळे मी माझ्या जिवंत बापाचे श्राद्ध घातले आणि मला बापाविना लहानपण काढावे लागले. आबा त्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करतात, पण अजित रागाच्या भरात आबांना जोरात ढकलतो, ज्यामुळे आबा भिंतीला आदळतात आणि त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागते. अजित आबांच्या समोर अळूवडी फेकून त्यांचा अपमान करतो आणि म्हणतो की हीच तुमची लायकी आहे, भिकाऱ्यासारखे खा. हे सर्व पाहून दादासाहेब आणि उर्मिला खुश होतात, पण रत्नाईला मात्र खूप वाईट वाटते. इकडे वस्तीमध्ये इंद्रा आणि राणी घराकडे येतात तेव्हा त्यांना समजते की आबा सकाळपासून घरी आलेले नाहीत. मालती मॅडम काळजीत असतात. इंद्रा आणि राणी वस्तीभर आबांना शोधू लागतात, पण ते कुठेही सापडत नाहीत. इंद्राला भीती वाटते की आबा कुठे निघून तर गेले नाहीत ना. शेवटी शोधत असताना ते एका देवीच्या मंदिरात पोहोचतात, जिथे आबा ढसाढसा रडत देवीकडे प्रार्थना करत असतात की मी नक्की काय गुन्हा केला आहे जो मला ही शिक्षा मिळते. इंद्रा आणि राणी आबांना पाहून धावत त्यांच्याकडे जातात आणि त्यांच्या जखमेबद्दल विचारतात. आबा सुरुवातीला काही सांगत नाहीत, पण इंद्राने शपथ घातल्यावर ते अजितने केलेल्या अपमानाबद्दल आणि मारहाणीबद्दल सर्व काही सांगतात. हे ऐकून इंद्राचा थरकाप उडतो आणि तो रागात आबांना घेऊन महाडिकांच्या बंगल्यावर जातो. इंद्रा बंगल्याबाहेर उभा राहून अजितला ओरडून सांगतो की खाली ये आणि आबांची माफी माग, तू खूप मोठी चूक केली आहेस. टेरेसवर उभ्या असलेल्या दादासाहेबांना पाहून राणीचा संयम सुटतो, कारण दादासाहेब आबांबद्दल अत्यंत नीच भाषेत बोलू लागतात. दादासाहेब म्हणतात की तुझा हा आबा एक दिवस मालतीला आणि राणीला देखील विकून खाईल. हे अपमानास्पद शब्द ऐकताच राणी खाली पडलेला एक मोठा दगड उचलते आणि तो थेट दादासाहेबांच्या दिशेने फेकून मारते आणि त्यांना मोठी धमकी देते. राणीचा हा आक्रमक अवतार पाहून सर्वजण थक्क होतात आणि आता पुढे काय होणार याची उत्सुकता वाढली आहे.